दहीहंडी हा महाराष्ट्रातील अत्यंत साहसी खेळ। या खेळाला देवेंद्रजींच्या सरकारनं दिलेलं साहसी खेळ म्हणून दिलेलं संरक्षण आणि तुम्ही आम्ही सर्व मंडळींनी श्रीकृष्णाचा हा जन्मदिवस हा आपण आपल्या शेतीशी, आपल्या भातीशी, आपल्या नात्याशी, आपल्या तरुणपणामधल्या उत्साहाशी जोडत हा उत्सव या ठिकाणी एका वेगळ्या टप्प्याला या ठिकाणी नेऊन ठेवलेला आहे। मी मनापासून या ठिकाणी भाऊंच्या नेतृत्वाखाली हा जो कार्यक्रम झाला, ताईंच्या नेतृत्वाखाली हा जो कार्यक्रम झाला, तुम्हा सर्व मंडळींच्या सहकार्यानं हा जो तुम्ही कार्यक्रम केलेला आहे त्याबद्दल मनापासून तुमचं मी या ठिकाणी कौतुक करतो। खरं तर मित्रांनो, कार्यक्रम एवढा चांगला आहे की जाण्याकरता इथून पाय निघत नाहीये, कारण ही सगळा हा मेळ तुमचा चांगला बसलेला आहे। एकमेकांमध्ये हा मेळ चांगला बसला असल्या कारणानं तुम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने या ठिकाणी राबवत आहे। भाऊ, तुमच्यासोबत काम करण्याची संधी मला आता मिळाली। याच्या अगोदर मी लांबून बघत असे की भाऊ एवढा चांगला कार्यक्रम कशा पद्धतीने नियोजन करताय, पण आज तुम्ही ज्या पद्धतीनं मला तुम्हाला जवळून पाहण्याची संधी मिळाली, तुम्ही ज्या पद्धतीनं हा कार्यक्रम हाताळत होता त्या पद्धतीनं कार्यक्रम करणं, याकरता आर्थिक ताकद लावणं हे जसं महत्वाचं आहे तसं कार्यक्रमामध्ये समरस होऊन कार्यक्रम हाताळणं हे देखील तेवढंच महत्वाचं आहे आणि ते कौशल्य तुमच्यामध्ये लहानपणापासून या ठिकाणी निश्चितपणानं इथे आहे। मी एक गोष्ट इथे सांगेन की खरं तर माझ्यासारख्याला असं 5 लाखाची चेक द्यायची नाही, माझ्या हाताला काहीतरी सवय नव्हती, परंतु आपल्याकडे असलेले पैसे हे आपल्या गोरगरिबांची आणि समाजाची असलेली कामं जर या ठिकाणी केवळ पैशामुळे जर अडत असतील, समाजाचं काम जर पैशामुळे जर अडत असेल तर ते कशा पद्धतीनं अडू नये आणि ते कशा पद्धतीनं व्हावं याचं उत्तम उदाहरण भाऊंनी या ठिकाणी घालून दिलेलं आहे। आणि हा चेक तुम्ही माझ्या हस्ते दिलेला आहे त्याबद्दल व्यक्तिगत सुद्धा मी या ठिकाणी मनापासून तुमचे या ठिकाणी आभार व्यक्त करीन। आपण सर्व मंडळींनी हातामध्ये हात घालून पुढे जाऊया, सर्व मंडळींनी या ठिकाणी एकत्रितरित्या पुढे जाऊया। दहीहंडीचा आपण कार्यक्रम तर व्यवस्थित करूच, पण दहीहंडीचा कार्यक्रम, श्रीकृष्णाचा कार्यक्रम या ठिकाणी काय सांगतो की इंद्राला जेव्हा वाटलं की शेतकऱ्यांची आपण एकदा जिरवावी, या गोकुळातल्या सगळ्या या काय म्हणतात आपल्या गाय चालणाऱ्या मंडळींची एकदा जिरवावी, असा भरपूर पाऊस पाडावा की या मंडळींनी आपल्या पायाशी आलं पाहिजे। त्यावेळी श्रीकृष्णाने सांगितलं, सगळ्या गोपाळांना बोलवलं आणि सांगितलं प्रत्येकाने आपल्या काठीचा जोर त्या गोवर्धनाला लावा, पहाड कितीही मोठा असू दे, गोरगरिबांनी आणि सर्वसामान्य माणसांनी एकदा काठीचा प्रत्येकाचा हळूहळू जोर लावला की किती मोठा असलेला पर्वत, किती मोठी असलेली अडचण आपण या ठिकाणी मित्रांनो दूर करू शकतो। ही भूमिका कायम ठेवून भारतीय जनता पक्षाच्या हाताखाली, भारतीय जनता पक्षाच्या छत्राखाली आपण सर्व मंडळींनी मिळून या ठिकाणी पुढे जाऊयात आणि सुधागडातल्या जनतेची असलेली दुःख या ठिकाणी सुखामध्ये कशी रूपांतरित करता येतील याची आपण सर्व मंडळींनी या ठिकाणी काळजी घेऊयात। इथे वैभव जोशीनं या ठिकाणी चांगला कार्यक्रम केला, या ठिकाणी श्रीकांतजी आपणही त्या ठिकाणी आपलं नाव आहे, माझे मित्र विठ्ठल अण्णा या ठिकाणी आहेत, यांची तिघांची नावं होती, तिघांची नावं घेतली, याचा अर्थ त्याच्या पाठी 300 लोकांचे कष्ट आहेत याची पूर्ण जाणीव मला या ठिकाणी कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल मी मनापासून तुम्हाला सर्व मंडळींना धन्यवाद देतो आणि पुढचा कार्यक्रम सुरू करा अशी या ठिकाणी विनंती करतो। सर, काय सांगाल, रायगड जिल्ह्यामध्ये सर्वात लक्षवेधी आणि आकर्षक अशी दहीहंडी मानली जात आहे, रक्कम आणि पारितोषिकांची खैरात झालेली आहे। पाली अष्टविनायक येथील दहीहंडीचं आयोजन आपल्या संकल्पनेतून होतं, काय सांगाल, गोविंदा पथकांना आव्हान काय आपलं असणार आहे या निमित्ताने? संकल्पना माझी जरी असली तरी त्यामागे बरेच 100-200 हात आहेत ज्यांनी खऱ्या अर्थानं सहकार्य मला केलं। खरं तर 2004 पासून आपण दहीहंडीचा महोत्सव या पालीमध्ये करतोय। आज जवळजवळ 21 वर्ष, मला वाटतं 21 की 22वी दहीहंडी असेल की जी आपण बांधतोय आणि सर्वांच्या कृपेने त्याच्यासाठी योगदान देण्याचं भाग्य मला मिळतं दरवेळेला।
आणि हा जल्लोष पाहिला, हे गोविंदा पथक पाहिले की त्यासाठी जास्त खर्च केला किंवा जास्त खर्च होत असेल तर त्याच्यावर ती फार महत्त्वाची गोष्ट नाही आहे. परंतु सुधागड पाली हे एक छोटंसं तालुका असून देखील आम्ही मोठमोठ्या तालुक्यातल्या अलिबाग असो, पनवेल असो, पेण असो, अशा सर्व मोठ्या तालुक्यांच्या दहीहंडींना आम्ही चॅलेंज करतो, किंबहुना त्यांची स्पर्धा करू शकतो. आमचे प्रेक्षक देखील तुम्ही पाहिले असाल आज की प्रेक्षक इतके चाणाक्ष आहेत, इतके भरपूर उत्स्फूर्ततेने इथे थांबतात, इतक्या उत्स्फूर्ततेने संपूर्ण शेवटच्या दहीहंडीपर्यंत थांबत असतात. आणि विशेष सांगायचं म्हणजे आम्हाला गोविंदा पथकांचं अतिशय चांगलं सहकार्य असतं. कधी कुठल्या प्रकारचं संघर्ष तिथे होत नाही. अतिशय चांगल्या पद्धतीने ते आम्हाला सहकार्य देतात. यावर्षी आम्ही 2,22,222ची दहीहंडी बांधली असली तरी देखील तालुक्यासाठी आम्ही एक 51,000ची वेगळी दहीहंडी दिली होती. 7 थरासाठी 10,000चं बक्षीस दिलं होतं, 6 थरासाठी 6,000चं बक्षीस दिलं होतं. अशी इतरही बक्षिसं आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दिली गेली, उत्स्फूर्ततेने दिली गेली. कारण हा सणच असा आहे की या सणामध्ये कोण असं घरी बसू शकत नाही. खऱ्या अर्थानं मराठमोळी संस्कृती, मराठमोळी साहस, मराठमोळा उत्साह टिकवण्याचं काम, वाढवण्याचं काम हा सण करत असतो. या सणानंतर गणपती येतात. परंतु आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल.